मंडळी, गल्लीतल्या क्रिकेटमध्ये कोणी कुणाला बॅटिंग दिली नाही म्हणून किंवा कोणी कुणाला बॉलिंग दिली नाही म्हणून बॅट तोडण्याचे प्रकार किंवा बॉल फेकून देण्याचे प्रकार आपण पाहिलेच आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते अनुभवले देखील असतील. परंतु कोणत्या तरी मालकाने त्याच्या मैदानामध्ये आपल्याला खेळू न दिल्याने स्वतःचं स्टेडियम उभा केलेलं ऐकलंय का कधी? आज ऐका. अर्थात थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या स्टेडियम बद्दल बोलतोय. हो, जेवढे इंटरेस्टिंग रेकॉर्ड्स या वानखेडे स्टेडियमवरती झाले तेवढेच इंटरेस्टिंग स्टोरी या वानखेडे स्टेडियमच्या उभारण्याची आहे आणि तीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, मी शुभम आणि आपण पाहताय घंटा चर्चा. तर मित्रांनो, मुंबईमधील मुलुंडमधील एका मराठी महिलेला मुलुंडमधल्याच एका सोसायटीने ऑफिस देण्यास नकार दिला. त्याचं कारण सांगत तिथल्या गुजराती लोकांनी त्यांना असं सांगितलं की इधर मराठी लोग अलाउड नाहीये, हम मराठी लोगों को इधर ऑफिस नहीं दे सकते. आणि हे ऐकून ती महिला आणि तिचा पती आणि सोसायटीमधील त्या सदस्यांमध्ये काहीसा वाद झाला. या वादामध्ये त्या मराठी महिलेला तिच्या पतीला धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली. त्यानंतर 24 तासामध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले हा विषय वेगळा. परंतु ती गोष्ट होते तोवर 2 दिवसापूर्वी कल्याणमधील स्कायवॉकवरती परप्रांतीय फेरीवाल्यांकडून एका मराठी युवकाला मारहाण देखील करण्यात आली. काही वस्तूंच्या खरेदीवरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. त्यानंतर तेथील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या परप्रांतीय फेरीवाल्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये जो प्रसाद द्यायचा होता तो दिला. परंतु विषय असा येतो की आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच मराठी लोकांवरती हे बाहेरून आलेले अमराठी लोक किती दिवस दादागिरी करणार आणि किती दिवस ती आपण सहन देखील करणार. कुठेतरी आपण जागे हे आता व्हायलाच पाहिजे. असंच काहीसं वानखेडे स्टेडियम बाबतीत देखील घडलं होतं. एका अमराठी माणसाने मराठी माणसाचा अपमान केला आणि त्या अपमानातून हे भव्य स्टेडियम उभारण्यात आले. तर गोष्ट अशी आहे की सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये 1937 मध्ये गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या प्रयत्नातून ब्रेबॉन स्टेडियम उभारण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मॅचेस या स्टेडियमवर होऊ लागल्या. ब्रेबॉन स्टेडियम हे CCIच्या अंतर्गत चालायचं. CCI म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, ज्याचं मुख्य ऑफिस हे दिल्लीला असायचं. तेव्हा CCI आणि तेव्हाच्या काळातलं BCA म्हणजे बॉम्बे क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये तिकिटांवरून सतत वाद होत होता. त्यामुळं BCA आणि CCI यांच्यामध्ये फारसं काही चांगलं नव्हतं असंच म्हणावं लागेल. तर खरा विषय सुरू होतो तो म्हणजे 1970-72च्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते बॅरिस्टर शेषराव वानखेडे. महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री म्हणून देखील त्यांची ओळख आहे. या ओळखी व्यतिरिक्त ते एक प्रचंड क्रिकेट प्रेमी होते आणि यामुळेच तेव्हाचे काही आमदार मिळून वानखेडे यांच्याकडे गेले आणि आमदारांचा एक प्रदर्शनीय क्रिकेट सामना भरवण्याची इच्छा त्यांनी त्यावेळेस व्यक्त केली आणि ही इच्छा त्यांना आवडली देखील. त्यानंतर हा सामना ब्रेबॉन स्टेडियमवर भरवायचा होता. तेव्हा ब्रेबॉन स्टेडियम हे CCI अंतर्गत होतं आणि CCIचे प्रमुख होते प्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मर्चंट. बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे BCAचे काही काळ पदाधिकारी, सदस्य, प्रमुख देखील राहिलेले आहेत. त्यामुळे BCA आणि CCI मधील वाद त्यांना माहितीच होता. परंतु आमदारांच्या हट्टापायी ते CCIचे प्रमुख विजय मर्चंट यांच्याकडे हा प्रस्ताव घेऊन गेले आणि तेव्हा वानखेडे यांनी मर्चंट यांना आमदारांचा एक प्रदर्शनीय क्रिकेट सामना भरवण्याचा प्रस्ताव दाखल केला. ब्रेबॉन स्टेडियमवरती हा सामना भरवायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला स्टेडियम हे उपलब्ध करून द्यावं असा तो प्रस्ताव होता. तेव्हा विजय मर्चंट यांच्याकडे गेल्यानंतर आमदारांचा हा प्रस्ताव त्यांनी त्यांच्या समोर ठेवला. विजय मर्चंट यांनी त्यांचा हा प्रस्ताव शांतपणे ऐकून घेतला आणि सरळ सरळ धुडकावून लावला. ब्रेबॉन स्टेडियमवरती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅचेस होत असतात, इथे आमदारांच्या मॅचेस आम्ही होऊ देणार नाही असं सरळ सरळ त्यांनी बोलून दाखवलं. तेव्हा शेषराव वानखेडे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनी मर्चंट यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. समजावता त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. त्यामध्ये चिडलेल्या वानखेडे यांनी हे जर असंच चालू राहिलं तर आम्ही आमचं स्टेडियम बांधू असं वाक्य वापरलं आणि हे ऐकून रागावलेल्या मर्चंट यांनी तुम घाटी मराठी लोक क्या स्टेडियम बांधेंगे असं वाक्य तिथे वापरलं आणि हे ऐकून वानखेडे आणि त्यांचे आमदार चिडले. त्यांच्या हे वाक्य खूपच जिवारी लागले आणि ते तिथून तातडीने बाहेर पडले आणि बाहेर पडलेल्या वानखेडे यांनी मनामध्ये एक चंगच बांधला की याच्या पुढे ब्रेबॉन स्टेडियम पेक्षा भव्य दिव्य असं मराठी लोकांचं स्टेडियम असेल आणि ते आपण नक्कीच बांधू.
तेव्हा नवीन स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव घेऊन वानखेडे हे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे गेले आणि त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा मुंबईमध्ये ऑलरेडी एक स्टेडियम असताना दुसरं स्टेडियम कशाला आणि शासनाकडे एवढा पैसा देखील नाही असं त्यांना सांगितलं. परंतु मनामध्ये दृढ इच्छा बाळगून असणाऱ्या वानखेडे यांनी तुम्ही फक्त जागा उपलब्ध करून द्या, बाकी आम्ही बघतो असं त्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जवळच मरीन ड्राईव्ह लगत एक जागा उपलब्ध करून दिली. ती जागा होती 13 एकराची, परंतु त्यामधील 7.5 एकरावरती ऑलरेडी गरवारे क्लब हाऊसचं काम सुरू होतं आणि उरलेल्या एकरावरती हे स्टेडियम बांधावे लागणार होतं. हे स्टेडियम बांधण्याची जबाबदारी प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांच्याकडे देण्यात आली. तेव्हा ते फक्त 28 वर्षाचे होते. जगभरातील बरेच स्टेडियम पाहून आल्यानंतर या स्टेडियमचा प्लॅन तयार झाला आणि भव्य दिव्य स्टेडियमचं बांधकामाला सुरुवात झाली. हे काम एवढं वेगाने सुरू होतं की दिवसाचे 12 ते 14 तास काम सुरू असायचं आणि फक्त 11 महिने 23 दिवसांमध्ये हे भव्य स्टेडियम बांधून पूर्ण होतं. खरं तर ईर्षीला पेटून उठलेला मराठी माणूस काय करू शकतो हे शेषराव वानखेडे यांनी दाखवून दिलं होतं आणि त्यांच्याच परिश्रमातून हे स्टेडियम पूर्ण झाल्यामुळे तेव्हा या स्टेडियमला वानखेडे स्टेडियम असं नाव देण्यात आलं. वानखेडे यांनी आधीच बोलून दाखवलं होतं की ब्रेबॉर्न स्टेडियम पेक्षाही भव्य दिव्य हे आपलं स्टेडियम असेल आणि आपण सध्या पाहतोच आहे ब्रेबॉर्न स्टेडियमची क्षमता ही 20,000 लोकांची आहे आणि वानखेडे स्टेडियमची क्षमता ही 33,000 लोकांची आहे. यानंतर 1975 मध्ये या वानखेडे स्टेडियमवरती पहिली टेस्ट मॅच खेळली गेली, जे की भारत विरुद्ध वेस्ट इंडिज अशी होती. प्रसिद्ध खेळाडू मनसुख अली खान पतोडी यांची ही शेवटची मॅच असल्यामुळे ती स्पेशल होती. यानंतर 1985 मध्ये पहिली वन डे मॅच देखील खेळली गेली आणि त्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटसाठी योग्य असलेले वानखेडे स्टेडियम हे लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध झालं. याच वानखेडे स्टेडियमवरती अनेक इंटरेस्टिंग रेकॉर्ड्स देखील झालेले आहेत, जसे की रवी शास्त्रीचे 6 षटकार असतील, 2011ला भारताला मिळालेला वर्ल्ड कप असेल किंवा सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच देखील याच स्टेडियमवरती झाली. अशा अनेक आठवणी वानखेडे स्टेडियमनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि जमिनीच्या या छोट्याशा तुकड्याने भारताला जगामध्ये लोकप्रिय करण्यात वानखेडे स्टेडियमचा खूप मोठा वाटा आहे. आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घंटा चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका.